महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार, अजित पवार एकत्र येणार या चर्चा सुरू आहेत। संजय राऊतांनीही यावर भाष्य केलंय। त्या संदर्भामध्ये संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता ते काय म्हणाले पाहूयात। उबाठा गटाच्या लोकांनी जी काही युती केली होती ती मुळात चुकीची होती, हे जे काही आम्ही पहिले सांगत होतो त्याचा प्रत्यय आता त्यांना यायला लागलेला आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी ही तुमच्या बरोबर राहणार नाही हे वारंवार आम्ही त्यांना सांगायचो आणि ते जसं जसं भविष्य त्यांचं आता अंधारमय होत चाललेलं आहे तर त्यांनी टीका करणं त्यांच्यावर सुरू केलेलं आहे। राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट त्याला मानले जाते, म्हणून ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या पद्धतीचे त्यांचे संकेतही आहेत, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्टेटमेंट देतोय, म्हणून ते एकत्र येणं हे काही नवीन नाही। परंतु काँग्रेस सुद्धा कुठं यांच्या बरोबर आहे? गेल्या 4 महिन्यामध्ये काँग्रेस बरोबर यांची कोणती अशी बैठक झाली? कधी त्यांनी यांना फोन केला किंवा यांनी त्यांना फोन केला? म्हणून आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये उबाठा गटाला हे एकटं चालावं लागणार आहे आणि एकटाच प्रवास हा आता त्यांना महागात पडणार आहे। ना ते हिंदुत्वाच्या भूमिकेशी एकरूप राहिले, ना ते महाविकास आघाडीमध्ये जाऊन महाविकास आघाडी एकत्रितपणे ठेवू शकले, म्हणून आता त्यांचं घरखाना घाटका ही अवस्था झाली। उबाटावर तुम्ही बोलत जरी असले तर अजित पवार तुमचे पार्टनर पण जातील ना? अजित पवार जातील का नाही, मी फक्त त्या युतीबद्दलच बोलतोय। आज तुम्हाला आता नवीन सहकार्य मिळणार आहे शरद पवार नावाचं, आम्हाला काय मिळणार हे आतापर्यंत आम्ही सांगू शकत नाही, परंतु त्या दोघांचं एकत्रितपणे येणं हे काही संकेत ते देत आहेत। आता भविष्यामध्ये काय होईल, शरद पवार पुन्हा काय आमच्या महायुती बरोबर येतील का अजितदादा बरोबर राहतील की अजितदादा नेतृत्व करतील, हे सगळं प्रश्नचिन्ह आहेत। म्हणून उद्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न ठरणार आहे। पण अजितदादा शरद पवार एकत्रित घेऊन नवीन समीकरण मांडण्याचे सुद्धा प्रयत्न करणार आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे नाही त्यांच्याकडे नाही, त्यांना एकत्र येऊ द्या, नंतर समीकरण काय मांडतील ते ठरवू। परंतु भाजपची आणि शिवसेनेची युती ही पक्की आहे, त्यामध्ये कुठेही मतभेद नाही। आता ते भविष्यामध्ये काय करतील याच्यावर ते अवलंबून आहे। आतापर्यंत त्याच्यावर निर्णय वरिष्ठ नेते घेतील, आणखी कोणताही वरिष्ठ नेते त्याच्यावर निर्णय घेतील, यावर कोणताही भाष्य करायचा मला नैतिक अधिकार नाही। त्याबद्दल मी कोणतंही वक्तव्य करू शकत नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।